Morning students, myself Vidya Savan, and today we are going to learn our grammar section part, that is a विराम चिन्हे. विराम चिन्हे म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. स्टुडंट्स, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो. या थांबण्याला विराम असे म्हणतात. लेखनामध्येही विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवले जातो त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. स्टुडंट्स, जबी विराम याने आराम होता है. चिन्ह म्हणजे खून. विराम याने आराम, चिन्ह म्हणजे खून. जैसे कि हम चलकर थक जाने के बाद कहीं बैठ जाते हैं, थोड़ा आराम कर लेते हैं और फिर से चलने की शुरुआत करते हैं. उसी तरह से हम जब भी बोलते हैं, जब भी पढ़ते हैं, तभी एक ही सुर में सब पढ़ते नहीं हैं. हम जो पढ़ते हैं वो सबको समझ में आ सके, इसके लिए हम थोड़ा रुकते हैं. अगर प्रश्न पूछा गया तो प्रश्न की तरह वो पूछते हैं, तब जाकर सामने वाले इंसान को हमारी मन की भावना समझ में आती है. विद्यार्थी मित्रांनो, बोलणारा बोलताना आवाजातील चढ उतार याच्यात, त्याचबरोबर प्रश्न विचारताना तो प्रश्न कसा वाचला गेला पाहिजे, कसा बोलला गेला पाहिजे, हे सगळे आपल्याला वेगवेगळ्या खुणांनी, चिन्हांनी दाखवले जाते आणि त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. विराम चिन्हे म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स. चला तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हे कौन-कौनती आहेत. स्टूडेंट्स, जब भी हम बोलते हैं, हम कुछ पढ़ते हैं, तभी बीच में ही हमें कहाँ रुकना है. अगर प्रश्न पूछा है तो वह कैसे पूछना चाहिए, ये सारी चीज़ें हमें एक चिन्ह, एक साइन हमें बताता है और उन्हें ही कहते हैं विराम चिन्ह. तो अभी हम आगे देखते हैं कि कौन कौन सी विराम चिन्हे हमें बताई गई है. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स. मित्रांनो, मराठीत 9 प्रमुख विराम चिन्हे आहेत. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हे ही 9 आहेत आणि ती आपण प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. म्हणजेच लेखनामध्ये हा विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो त्या चिन्हांनाच विराम चिन्हे असे म्हणतात. स्टूडेंट्स, मराठी में 9 प्रकार के विराम चिन्ह होते हैं. पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्प विराम, अपूर्ण विराम, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह. लेखन शैली में, लेखन में अलग अलग प्रकार के ये विराम चिन्ह यानी पंक्चुएशन मार्क्स यूज़ किए जाते हैं और उन्हीं को ही विराम चिन्ह ऐसे कहा जाता है. सो अभी हम आगे देखते हैं कि पूर्ण विराम, अर्धविराम, प्रश्न चिन्ह, अवतरण चिन्ह ये कैसे हम सेंटेंस में यूज़ करते हैं और साथ साथ में ही उसका हम एक उदाहरण यानी एग्जाम्पल भी देखेंगे. सो लेट्स स्टार्ट स्टूडेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं विराम चिन्ह आहे म्हणजेच पंक्च्युएशन मार्क्स येतं ते म्हणजे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी किंवा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी शब्दांचे केवळ पहिले अक्षर लिहिताना पूर्ण विराम देतात. विद्यार्थी मित्रांनो, विधान म्हणजे वाक्य, सेंटेन्स जर पूर्ण झाले हे आपल्याला दाखवायचे आहे तर आपल्याला पूर्णविराम हे चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ, मुंबईत समद मिळतं या शब्दानंतर पूर्णविराम दिलेला आहे. ती कपाटाकडे गेली, वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम दिलेला आहे.
तो भानावर आला. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम दिलेला आहे. त्याचबरोबर पूर्णविराम शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा वापरतात. श्री, य पूर्णविराम, गो पूर्णविराम आणि दाते पूर्णविराम दिला गेलेला आहे. तर पूर्णविराम म्हणजे काय? तर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरले जाते. स्टूडेंट्स, सेंटेंस पूरा हो चुका है ये दिखाने के लिए, ये दर्शना के लिए हमें पूर्ण विराम दिया जाता है. कोई भी सेंटेंस कंप्लीट होने के बाद पूर्ण विराम यहाँ पर दिया गया है. दुसरा आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय? दोन छोटी वाक्य उभयनव्य अव्ययाने जोडलेली असतात. उभयनव्य अव्यय म्हणजे काय? तर दोन वाक्य ही परस्परावर अवलंबून आहेत हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. ये साइन यूज किया जाता है. दो छोटे छोटे सेंटेंस एक वर्ड से जुड़े जाते हैं, उसे कहते उभयनवी अव्यय. मी जरा जाऊन येतो तोवर तू पोहे खा. मैं ज़रा बाहर जाकर आता हूँ तब तक तुम पोहे खा लो. इन दो सेंटेंस, ये अलग अलग सेंटेंस है लेकिन दोनों सेंटेंस एक दूसरे के ऊपर निर्भर है, इसलिए अर्धविराम दिया गया है. उद्यापर्यंत औषध बदलून देतो असे डॉक्टर म्हणाले. या दुसऱ्या वाक्यांमध्येही छोटी छोटी दोन वाक्य जोडली गेलेली आहेत आणि त्या दोघांमध्ये अर्धविराम दिलेलं आहे. तिसरं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. तिसरं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आले असता संबोधन दर्शवताना स्वल्पविराम दिले जातात. स्टूडेंट्स, एक ही जाति के अलग अलग शब्द जैसे कि मिहिर, मिहिका, महेश, तो ये शब्द है वो एक के पीछे एक आते गए हैं, लेकिन उन्हें दर्शाने के लिए स्वल्प विराम यानी कॉमा दिया जाता है. जैसे मिहिर कॉमा, महेश कॉमा, मिहिका कॉमा, इस तरह से स्वल्प विराम यानी कॉमा. फॉर एग्जाम्पल, ही गरीब, हे शोषण, ही विषमता, हे अज्ञान पाहून कोणासही दुःख वाटेल. या गरीब, शोषण आणि विषमता या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम वापरला गेला आहे, म्हणजे कॉमा वापरला गेला आहे, कारण हे एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आलेले आहेत. एक ही जात के अलग अलग शब्द एक के पीछे एक आते गए और इसलिए यहाँ पर स्वल्प विराम यानी कॉमा ये साइन यूज किया गया है. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हा विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या शेवटी बराच तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम देतात. उदाहरणार्थ, प्रवासाला जाताना खालील गोष्टी पाहणे: कपडे, अंथरूण, पांघरूण, वॉटर बॉटल, खाद्यपदार्थ इत्यादि. स्टूडेंट्स, ये अपूर्ण विराम जो है ये वाक्य के यानी सेंटेंस के लास्ट में यूज़ किया जाता है अगर हमें आगे कोई इंफॉर्मेशन देनी है तो. जैसे कि यहाँ पर एग्जाम्पल दिया गया है, जैसे कि जब भी हम प्रवास करने जाते हैं तो ये सारी चीज़ें हमें देखनी चाहिए: कपड़े, अंतरून, पांघरून, वाटर बॉटल, खाद्य पदार्थ. ये सारी चीज़ें हमें दर्शनाने के लिए हमें यह अपूर्ण विराम यहाँ पर दिया गया हुआ है. तो इसलिए अपूर्ण विराम वाक्य के आखिर में यूज़ किया जाता है, उसके आगे हमें कुछ इन्फॉर्मेशन देनी हो तो. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क. उदाहरणार्थ, माझे कष्ट कसे वाया जातील. उदाहरणार्थ, माझे कष्ट कसे वाया जातील. स्टूडेंट्स, प्रश्नचिन्ह यानी क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्ह यानी क्वेश्चन मार्क. ये क्वेश्चन मार्क जो है ये सेंटेंस में अगर सवाल पूछा जाता है तो सेंटेंस के अंत में ये चिन्ह दिया जाता है. तू कुठे गेला होतास.
क्वेश्चन मार्क। आप कहाँ गए थे? क्वेश्चन मार्क। माझे कष्ट कसे वाया जातील? क्वेश्चन मार्क। तुझे नाव काय आहे? क्वेश्चन मार्क। प्रश्न चिन्ह म्हणजेच वाक्याच्या शेवटी जर प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी हा जो प्रश्नचिन्ह आहे तो दिला जातो। उद्गार चिन्ह। उद्गार चिन्ह म्हणजे विस्मयबोधक चिन्ह। मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात। जिस शब्द से हमारे मन की भावना व्यक्त होती है उस शब्द के बाद ये उद्गार चिन्ह यूज किया जाता है। बाप रे, केवढा मोटा सांप, यानी बाप रे यानी हमें हमारी कौन सी भावना व्यक्त हो रही है? आश्चर्यचकित होने की भावना व्यक्त होती है। बाप रे, कितना बड़ा सांप है, यानी हम चौंक गए, सरप्राइज हो गए, और इसलिए ये उद्गार चिन्ह वहाँ पर दिया गया है। हमारी भावनाएं अगर वहाँ पे व्यक्त होती है उस शब्द के बाद में ये उदाहरण के बाद में ये उद्गार चिन्ह दिया जाता है। आई, मला खूप भूक लागली आहे। तर हे झालं साधं वाक्य। पण बाप रे, खूप भूक लागली आहे मला, लवकर जेवायला दे। म्हणजेच मला खूपच भूक लागलेली आहे, म्हणजे माझ्या मनातून माझ्या भावना व्यक्त होत आहेत माझ्या उद्गारातून की मला खूप भूक लागलेली आहे। तर बाप रे या शब्दानंतर हे उद्गार चिन्ह दिले जाते। पुढचं चिन्ह आहे अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमाज आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, जसं की एकेरी आणि दुहेरी। एकेरी म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमाज। एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्यांचे मत सांगताना वापरतात ते एकेरी चिन्ह असते। अगर हमें किसी वर्ड पर या शब्दों समूह पर जोर देकर वो बोलना है तब ये सिंगल इन्वर्टेड और डबल इन्वर्टेड कॉमास यूज किए जाते हैं। दुहेरी चिन्ह वापरताना बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात। दुहेरी चिन्ह बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द देताना वापरतात। म्हणजे एखादं डायलॉग, मी सहलीला येईन, शरद म्हणाला, तर हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा न देता डबल इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे जिथे असा संवाद असेल तिथे डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते। एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली। चले जाओ या शब्दावर आपण बोलताना याच्यावर आपण काय दिलेला आहे? जोर दिलेला आहे। ये शब्द हम जब भी यूज़ करते हैं तभी हम उसके ऊपर जोर देते हैं, जोर से वो बोलते हैं, इसलिए उसे एकेरी अवतरण चिन्ह यानी सिंगल इन्वर्टेड कॉमास दिया जाता है। अवतरण चिन्ह याने बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी हे अवतरण चिन्ह वापरले जातात। उदाहरण, तुमची बाकी 9 रुपये आहे, हे झालं संवाद, डायलॉग, म्हणून याला दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे। छात्रालय म्हणजे डॉक्टर पंजाबरावांच्या जिवाळाच होता, जीवीचा जिव्हाळाच होता, म्हणजेच हे काय आहे? हे आपण जोर देऊन वापरले गेलेले शब्द आहेत, म्हणजेच इथे हे अवतरण चिन्ह दिले गेलेले आहे। 8वा प्रकार आहे संयोग चिन्ह। संयोग चिन्ह म्हणजे 2 शब्द जोडताना वापरतात। ओळीच्या शेवटी शब्द अपुरा असेल तेव्हाही आपण वापरतो। स्टूडेंट, संयोग चिन्ह यानी 2 शब्द अगर हम जोड़ते हैं तभी यूज़ करते हैं, या फिर सेंटेंस के आखिरी में अगर कोई शब्द इनकम्प्लीट होता है तो उसे पूरा करने के लिए हम आगे डैश करते हैं और आगे की स्पेलिंग नेक्स्ट लाइन पे लिखते हैं, तभी हम ये संयोग चिन्ह यूज़ करते हैं। फॉर एग्जाम्पल, 10-15 फुट चाहा पोहे, इन दोनों के बीच में संयोग चिन्ह दिया गया है। 2 शब्दों को जोड़ा गया है। भरपूर सूर्य तळपू लागला, पेटल्याप्रमाणे,
तर अपुरा शब्द राहिल्यास, ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिल्यास संयोग चिन्ह वापरले जाते. 9वा म्हणजे शेवटचा प्रमुख विराम चिन्ह आहे, म्हणजे अपसारण चिन्ह, डॅश. अपसारण चिन्ह म्हणजे डॅश. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. उदाहरणार्थ, असंच कुंचत पडावं लागेल त्यापेक्षा, असंच कुजत पडावं लागेल त्यापेक्षा. म्हणजेच बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास ते चिन्ह वापरलं जातं. आपण त्याला डॅश असे म्हणतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हाचे म्हणजे पंक्च्युएशन मार्क्सचे 9 प्रकार पडतात. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह. हे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या लेखनामध्ये किंवा बोलताना किंवा वाचनामध्ये वापरतो. स्टूडेंट्स, इस तरह से विराम चिन्ह के 9 प्रकार होते हैं. पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्प विराम, अपूर्ण विराम, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह और संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह, जो हम लिखते वक्त, बोलते वक्त, पढ़ते वक्त हम ये सारे चिन्ह यानी साइन हम यूज करते हैं. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे पाहूया काय आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यामध्ये पहा चिन्हाचे नाव, चिन्ह केव्हा वापरतात आणि त्याचे उदाहरण. पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे एक डॉट. वाक्य पूर्ण झाल्यावर हे दाखवण्यासाठी वापरतात. सेंटेंस पूरा हो चुका है ये बताने के लिए ये पूर्णविराम यूज करते हैं. फॉर एग्जाम्पल, मी दररोज अभ्यास करतो, मैं हर दिन पढ़ाई करता हूँ. पूर्णविराम. अर्धविराम. अर्धविराम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2 छोटी वाक्ये उभयनवी अव्ययाने जोडली जातात आणि तेव्हा हे चिन्ह वापरलं जातं. गड आला पण सिंह गेला. यातील पण हा उभयनवी अव्यय आहे, कंजक्शन वर्ड आहे आणि दोन्ही छोटी वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी अर्धविरामचं साइन दिलं गेलं आहे. स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे कॉमा. एकाच जातीचे शब्द पाठोपाठ आल्यास वापरतात किंवा हाक मारताना नावापुढे वापरतात. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. गंगा, यमुना ये सारे रिवर्स है, लेकिन उसके नाम जो है वो एक के पीछे एक आते गए, इसलिए यहाँ पर स्वल्प विराम दिया गया है. अपूर्ण विराम. अपूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. वाक्य के अंत में ये अपूर्ण विराम यूज किया जाता है क्योंकि उसके आगे डिटेल्स भी दी गई है. जैसे की नामाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. नाम के प्रकार नीचे दिए गए है वैसे है. फर्स्ट है सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. अपूर्ण विराम यानी वाक्य में अंत में अगर हमें ज़्यादा इंफॉर्मेशन देना है तो हमें ये अपूर्ण विराम यूज करते हैं. प्रश्न चिन्ह. प्रश्न चिन्ह यानी क्वेश्चन मार्क. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी ते वापरतात, साइन वापरतात. तू कुठे गेला होतास? क्वेश्चन मार्क. उद्गार चिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. बाप रे, केवढा मोठा साप. मन की भावनाएं इसमें से व्यक्त होती है और तब जिस शब्द से ये भावनाएं व्यक्त होती है उसके बाद ये उद्गार चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क दिया जाता है. अवतरण चिन्ह. या ठिकाणी 2 अवतरण चिन्ह असतात, एकेरी आणि दुहेरी. एकेरी म्हणजे एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्यांचे मत सांगताना वापरतात. दुहेरी म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द म्हणजे संवाद हे या ठिकाणी दाखवले जातात. जसं मी सांगितलं तुम्हाला आधीच, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली, तर चले जाओ या शब्दावर जोर दिलेला आहे. शरद म्हणाला मी सहलीला येईन. ये क्या है? डायलॉग्स है. इसके लिए यहाँ पर
ये अवतरण चिन्ह दिए गए हैं। सहयोग चिन्ह दोन शब्द जोड़ने के लिए यूज किया जाता है या फिर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरले जाते। विद्यार्थी प्रतिनिधी, मला निबंध लिहायला खूप आवडतो। लिहायला यला, लिहा हे इनकम्प्लीट झालं, यला हे पूर्ण झालं, लिहायला। तर या ठिकाणी हे सहयोग चिन्ह वापरले गेले आहे। अपसरण चिन्ह म्हणजे डॅश। अपसरण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतो। मी गेलो पण, म्हणजे या ठिकाणी मला पुढे काहीतरी सांगायचं आहे पण मला आता ते शब्द म्हणजे वाक्य तुटले गेलेले आहेत। स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे वापरतात। अपसरण चिन्ह हे स्पष्टीकरण द्यायचे असल्यासही वापरतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी विराम चिन्हे म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स शिकलेलो आहोत। तर यापुढे मी तुम्हाला एक स्वाध्याय देईन। तो स्वाध्याय तुम्हाला व्याकरणाच्या वहीत म्हणजे ग्रामरच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे। त्याचबरोबर हा पूर्ण तक्ता जो मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेला आहे, हा पूर्ण चार्ट तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचा आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। पुढील तक्ता तुम्हाला वहीत लिहायचा आहे आणि कृती स्वाध्यायही मी जोडत आहे याच लेक्चरमध्ये, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा है स्वाध्याय में। होमवर्क में स्टूडेंट्स ये चार्ट आपको तैयार करना है। विराम चिन्ह यहाँ पर दिए गए हैं, आपको उसके नाम और एक एक एग्जाम्पल उसका लिखना है। विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हे इथे दिली गेलेली आहेत, त्यांची नावं व वाक्य तुम्हाला लिहायचे आहे। तर अशा प्रकारे आज आपण शिकलो पंक्च्युएशन मार्क्स, विराम चिन्हे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।